मग आता 3 ते 4 वेळेला IUI करून झालं तरीही सक्सेस नाही. मग आता पुढे काय? तर आपल्याला पुढे म्हणजे पुढची पायरी, पुढचा टप्पा, पुढची स्टेप घेणं पर्याप्त असतं आणि अशा वेळेस मग आपल्याला IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी याचाच मार्ग अवलंबावा लागतो. कारण तीच ट्रीटमेंट रिझल्टशिवाय परत-परत करण्यात काहीच अर्थ नसतो. तर काही वेळेला मी म्हटलं तसं, की अ, आधी स्त्री बीज निर्मिती करून नॅचरली प्रेग्नन्सी राहतेय का ह्याचा चान्स द्यायचा. बाकी मग ट्यूब्स ओपन आहेत की नाही हे बघायचं. इतर काही हार्मोनल दोष नाहीत ना हे बघायचं किंवा असतील तर या सगळ्याची करेक्टिव्ह ट्रीटमेंट करायची. त्यांनीही उपचार नाही झाले तर IUI करायचं आणि त्यांनीही नाही सक्सेस झाला तर मग आपल्याला IVFच करावं लागेल ना. तर अशा पद्धतीने हे स्टेप वाईज मॅनरमध्ये आपण ट्रीटमेंट ही चूज करू शकतो किंवा प्लॅन करू शकतो. पण काही पेशंट्समध्ये एक तर वय वाढलेलं असतं आणि स्त्रीबीज निर्माण करण्यामध्ये त्यांची क्षमताच खूप कमी असते किंवा पुरुषांमध्ये सीमेन अनालिसिसमध्ये काही इतके दोष असतात की त्यांचा त्या सीमेनचा IUI साठी सुद्धा काही उपयोग होत नाही किंवा काही पेशंट्समध्ये ट्यूब्स ब्लॉक असतात. काही पेशंट्सना एंडोमेट्रिओसिस म्हणून जी कंडिशन आहे ती असते. तर ह्या ज्या केसेस आहेत, त्या केसेसमध्ये आपल्याला IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ही प्रायमरी ट्रीटमेंट म्हणूनच चूज करावी लागते.